कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काजू तिकडनं आलो 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 गँग मार 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 काजू इकडनं वर बघ अरे वर पत्र आहे। अरे वर कोण बघताय? मोबाईल मध्येच बघायचं होतं। मी वा छान टाइमपास चाललाय आहे ना? तुम्हाला याच्यासाठी ठेवलं का दुकानात कामाला? अरे दुकानातली सगळी कामं झाली होती म्हणून गेम खेळत होतो। कर नवीन मनाला आहे तो लावला का? विषय का दादा, सगळा लावलाय। त्या सामानाच्या अर्धा किलोच्या पिशव्या, 1 किलोच्या पिशव्या, त्याचं काय झालं? अरे दादा पुढ्याने सगळ्या पुढ्या बांधून झालेत बघ। झाडू सकाळी आले साक 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 साफ करून टाकलाय। हा आणि ती सोडून बाकी सगळी कामं होती ना ती सगळी करून झाल्यात। आता मला सांग, ही सगळी कामं झाल्यावर आम्ही काय करणार? म्हणून गेम खेळ। अरे नुसतं बसून बसून कटाळा येत नाही का, म्हणून गेम खेळत। अरे काम नसल्यावर एक एक मिनिट कसा घालवायचा याचं टेन्शन येतं आम्हाला, तुला नाही कळणार। अरे काम नसल्यावर घड्याळाचा काटा पुढे सरकत नाही, तवा इथं बसून किती जीवावर येतं, तुला नाही कळणार। हा कळलंय मला। झालेत ना कामं तुमची? बसा खेळत। काजू वर म्हणल्यावर वर बघायचं ना, आता मुख्य घाल ते गेम मधले सगळी बघतो। खरं यांचं वेळ जात नसेल तर माणसाला लई एकटं वाटतं। यांच्याकडे फोन तरी आहे, तुझ्याकडे तो पण नाही। ती बिचारी घरात बसून कंटाळून तर नाही ना जाणार? वहिनी काय झालं? ते भाजलेलं लई दुखतंय का? नाही। मग का रडते तू? माहेरची आठवण येत असेल ना? दोन्ही आत्या लई जीव लावतात बघ तुझ्या, पण आता सगळं असं झालं त्याच्यामुळे तुला तिकडे जाता पण येणार नाही आणि फोन पण करता येत नसेल ना? पण तू नको ना काळजी करू अगं, थोडे दिवस जाऊ दे, मग डॅडींचा राग शांत होईल, मग आत्यांना इथे येता पण येईल। हा तू नको काळजी करू। तुला काही वाटलं सांगावं असं, मन मोकळं करावं असं वाटलं तर आमच्याकडे बिनधास्त सांग। हा आम्ही आहोत ना तुझ्यासाठी। मन मोकळं केलं ना की मग मेंदू शांत राहतो। काय? हो, तुला माहितीये तुझ्या एवढ्या बोलण्याने पण मला किती बरं वाटतंय। थँक्यू। वहिनी नंदनी भाऊजाई ना हे नातं मैत्रिणींसारखं असतं, मग मैत्रीत कसलं आलंय थँक्यू बिंक्यू? बरं बाबा, आता नाही बोलणार। चल मी बरी आहे, जा तू तुझं काम कर। नक्की ना? काळजी आले। तुला कसं सांगू राजू, माझी अडचण ही आहे की मी कुणापाशीच माझं मन मोकळं करू शकत नाहीये। कोणीच मला समजून घेऊ शकणार नाही। सगळ्यांना मीच चुकीची वाटेल। एकीकडे सिद्धार्थशी कॉन्टॅक्ट होत नाहीये, दुसरीकडे मी ज्या संसाराची स्वप्न बघते तो संसार मला लाभेल की नाही याची कुठलीच खात्री नाहीये। जे हाती लागले ते नकोय आणि जे हवंय ते मिळेल की नाही याची भीती आहे। एका विचित्र परिस्थितीत अडकले मी। तुम्ही खूप प्रेम करताय माझी खूप काळजी घेताय, पण माझं मन हे कुठेच कशातच लागत नाहीये। खूप एकटी पडलीये मी यातून, खूप एकटी पडलीये। तो सिद्धार्थ
कुठं लपून बसलाय काय माहित. तूच आहेस का तो? तिकडे माझ्या बहिणीला पळून घेऊन जाणार होता तू. निंबाळकरांच्या घरातल्या पोरीवर प्रेम करत होता तू. हिम्मत कशी झाली तुझी? बघतोय ना, बघतोय काय? डोळे खाली कर. ठीक आहे, आता तुझी इच्छाच असेल तर चालव गोळी. पण तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी इथे आलोय ना ते माझ्या सगळ्या मित्रांना सांगून आलोय. मी कुठे आलोय, कशासाठी आलोय आणि कोणाकडे आलोय. जर मला काही झालं ना तर तू 12च्या भावात आयुष्यभर जेलमध्ये सडशील. त्यापेक्षा इथून मला सुखरूप घरी जाऊन देणं हेच तुझ्यासाठी फायद्यात. लईच हुशार आहेस रे तू. म्हणून तर तुझा माझ्या प्रेमात पडली ना. तोंड बंद ठेव, तोंड बंद ठेव. उद्या तुळजाचं लग्न आहे आणि तिचं लग्न सत्यजित सोबतच वाटणार. तुझं मध्ये आला, माझं जे व्हायचंय ते होईल, पण तुला सोडणार नाही. चित्ता गाडी लिहितो. मी काय म्हणतो, एवढी मेहनत कशाला करायची? त्यापेक्षा तुझा माझा दोघांचा फायद्याचा बघूया ना. म्हणजे तू तुझ्या बहिणीसाठी पैसे मोज, मी माझ्या प्रेमावर पाणी सोडतो. म्हणजे तुळजाचं प्रेम विसरायला तू पैसे घेणार? आता एवढं मनापासून प्रेम केलंय तर काहीतरी मिळायला पाहिजे ना. नाहीतर मी माझं प्रेम विसरणार कसं ना. लईच नीच माणसावर प्रेम केलं तुळजन. हे घे. एवढेच, एवढ्यात काम होणं कठीण आहे. जीवापाड प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. एकमेकांशिवाय जगू नाही शकत आम्ही. 25 लाख येते गप घ्यायचे आणि तुळजाच्या आयुष्यातनं निघून जायचं. तुळजा तुमच्या घरची इज्जत आहे आणि तुमच्या इज्जतीची किंमत फक्त 25 लाख. अरे रे, मला नव्हतं माहिती तुमची इज्जत एवढी कमी येते. अजून 25 लाख काम झाले होती. आता कसं? पण आता एक काम करायचं. लग्नात तुळजाचं सजून थजून झालं की तिला एक फोन करायचं आणि सांगायचं माझं तुझ्यावर प्रेम नाही. आतापर्यंत जे काय करत आलो ते सगळं खोटं होतं. आपण आपलं लग्न मोडतोय आणि तिला खात्री पटली पाहिजे की तू तिला फसवलंय. मग सत्यजितशी लग्न करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. ठीक आहे, बाकीचे 25 लाख तयार ठेवा. सॉरी तुळजा. एवढे पैसे घेऊन पण मला जागा दिला, त्यामुळे सगळा प्लॅन चौपट झाला. आमची इज्जत पण गेली. त्याला आता सुट्टी नाही. त्याला शोधून नाही त्याची चामडी सोलून काढली ना तर शत्रू निंबाळकर नाव नाही लावणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.